मुलींना महिला दिनानिमित्त सरकारकडून भेट मिळणार आहे। 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते मिळतील। ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण तुर्तास स्थगित केलंय। अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी एका महिन्यात आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिल्यावरती ज्ञानेश्वर मुंडेंनी उपोषण स्थगितीचा निर्णय घेतला। दिलेल्या वेळेत आरोपीला अटक झाली नाही तर पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा मुंडे कुटुंबाच्या वतीने दिला गेलाय। सत्ताधारी लोक पदाला चिकटून बसलेत। अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळणार कसा, त्यांच्या मागे उभं कोण राहणार असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरती निशाणा साधला। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 3 संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 5 मार्चपर्यंत आरोपी अनिकेत भोई, अनुज पाटील आणि चेतन भोई पोलीस कोठडीत असते। मुक्ताईनगरमधल्या यात्रेत फिरण्यासाठी गेल्यानंतर काही टवाळखोर मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केला आणि तिच्यासोबत व्हिडिओज काढले होते। या प्रकरणी रक्षा खडसेंनी तक्रार दाखल केली। संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरातांच्या जोरवे गावात अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर ग्रामसभेचं आयोजन केलं गेलं होतं। या ग्रामसभेत थोरात गटानं अप्पर तहसील कार्यालयाला विरोध दर्शवणारा ठराव मांडला। या ठरावाला विरोध करत अप्पर तहसील कार्यालय झालंच पाहिजे अशी मागणी करत नागरिकांनी विखेंना समर्थन दिलं। श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासात मंदिर समितीची बैठक सुरू असताना सहअध्यक्षांना घेराव घातला गेला। मंदिर समिती बरखास्त करावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी महर्षी वाल्मिकी सेना आक्रमक झाली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाच्या कामकाजापासून अलिप्त राहतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। एकनाथ शिंदेंनी आपल्या 3ही खात्यांची माहिती उदय सामंतांकडे दिल्याचं कळतंय। विरोधी पक्षनेते पदावरनं वाद पेटण्याची चिन्ह दिसतात। विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद आम्ही सोडलं, त्यामुळे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। विधान परिषदेमध्ये माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरनं विरोधक आक्रमक झाले। कोर्टाची ऑर्डर आल्यावरती निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। जितेंद्र आव्हाडांनी हातात बेड्या घालून विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं। यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाल्याचा आव्हाडांनी निषेध नोंदवला। महाराष्ट्रातही विरोधकांना बोलू दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केला। शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासह सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेनेची 10 पथकं राज्यात तैनात करण्यात आली आहेत। यावेळी नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात युवासेनेचा मेळावा संपन्न झाला। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला। विद्यमान चेअरमनला माजी चेअरमन करणार अशी टीका भाजपचे आमदार मनोज घोरपडेंनी केली। याबद्दल बोलताना स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील असं प्रत्युत्तर बाळासाहेब पाटील यांनी दिलं। मंत्री धनंजय मुंडेंसंदर्भात येत्या 2 दिवसात अंतिम निर्णयाची शक्यता आहे। मुंडेंवरती होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडेंबाबत काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायलाच हवा। त्यांचा राजीनामा आज झाला नाही तर पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशा स्पष्ट करू असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सांगितलंय। सरकारमध्ये नैतिकता नाही, सरकारला अहंकार आलाय। धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला हवी आणि राजीनामा द्यायला हवा अशी मागणी रोहित पवार करतात। तर धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। वाल्मिक कराड आणि गँगला कोण वाचवत होतं असा थेट सवाल क्षीरसागर यांनी सरकारला विचारलाय। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धरणं आंदोलन केलं गेलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। वर्ध्यातही महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला गेला। या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झालेले। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागण्यांसाठी वाशिममधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन केलं गेलं। सरकारच्या कृषी धोरणांविरोधात काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन झालं। शेतकऱ्यांच्या पीक विम्यात झालेला गैरप्रकार, कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव हे मुद्दे घेत नागपूरमधल्या संविधान चौकात काँग्रेसनं आंदोलन केलं। प्रलंबित शेतकरी प्रश्नांना घेऊन चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं।
प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात आंदोलन करत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदवला गेला। शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीचं निवेदन धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना दिलं गेलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीकडून धरणगावात निदर्शनं पार पडली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे काँग्रेसनं आंदोलन करत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांसंदर्भात दिलेली आश्वासनं सरकारनं पूर्ण करावीत अशी मागणी तहसीलदारांना निवेदन सादर करत केली। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शहरातील समस्यांसंदर्भात नांदेडमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। नांदेड महापालिकेसमोर हे आंदोलन पार पडलं। स्थानिक निवडणुका लवकर घेतल्या जाव्यात यासाठी आंदोलन छेडलं गेलं। कोल्हापूर न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी नागपूरच्या सायबर पोलीस स्थानकात कोरटकर यांचा मोबाईल आणि सिम कार्ड जमा केलं। न्यायालयानं 48 तासांच्या आत मोबाईल आणि सिम कार्ड जमा करण्याचे आदेश दिले होते। प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कोरटकरला अटक करावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे। अमरावती शिवसन्मान महामोर्चा काढण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली। या मागणीसाठी अमरावतीतील पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला गेला होता। यावेळी प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून जोडे मारले गेले। पुणे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मिलिटरी स्कूल या ठिकाणी राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं गेलं। सोलापूरकर कोरटकर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी म्हणण्यात आलं। वर्ध्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं गेलं। महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। शिवसेनेच्या नेतृत्वात अकोला जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं गेलं। अकोला जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी नागरिक आक्रमक झाले। घरकुल योजनेसह जमीन पट्ट्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। ईव्हीएमवरच्या निवडणुका रद्द करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात। ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी। महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातनं मुक्त करावं या मागण्यांचं निवेदन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये निदर्शनं केली गेली। आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। सतत वसतिगृहात गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याची मागणी मोर्चा काढून करण्यात आली। बिहारमधल्या गया येथील महाबोधी विहाराचं संचालन संपूर्णपणे बौद्ध व्यक्तींच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशभरात आंदोलन छेडण्यात आलंय। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन पार पडलं। आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली आहे, त्याप्रकरणी नरेश म्हस्के आक्रमक झाले। सध्या ते बोलतात, थेट जातोय। मध्ये अटक करायला पाहिजे। आम्ही आमच्या महापुरुषांचा, आमच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही आणि याकरता आम्ही हा गुन्हा दाखल करतोय। सर, गेल्या अनेक दिवसांपासून छावा चित्रपट गाजताना पाहायला मिळतो। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यामध्ये संपूर्ण दाखवला आलेला आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य आता त्यावरून होत आहेत। कसं बघताय या सगळ्याकडे? नाही, तेच म्हणतोय। म्हणून तर त्या लोकांवरती गुन्हे दाखल करा, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा। लोकांच्या भावना भडकवण्याचं हे काम करतात। यामागे यांची वेगळी भावना आहे। यात राज्यामध्ये दंगली घडवायच्या, यात गोरगरीब लोकांचे प्राण घालवायचे, दंगली घडवून अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि याकरता आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करतो। आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे का हे राजकीय स्टंट आहे, मात्र कारवाई झाली पाहिजे, मात्र हे सरकार त्यावरती कारवाई करणार का आणि केली तर? आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या दरवाजामध्ये, त्यांच्या घरामध्ये घाण टाकलेलं आहे। त्यांना ते बोलणारच नाही त्यांच्या विरुद्ध, कारण मतांसाठी ते लाचार झालेले आहेत। आदित्य ठाकरे हे काय बोलतात यावर काय आम्ही करावं हे आम्ही ठरवणारे। आदित्य ठाकरेंचे आम्ही काही गुलाम नाहीये। त्यांनी सोनिया गांधींची जी गुलामगिरी पत्करले त्यांनी त्यांचं पाहावं। तुम्ही येऊन या ठिकाणी तक्रार दाखल करतात, गुन्हा दाखल करण्यासाठी आलात शिवसेना म्हणून, तर काय वाटतं ठाकरे गट शिवसेना ते देखील आहेत, त्यांचे देखील कार्यकर्ते जातील का त्या संदर्भात अधिकाधिक केस होतील का? उभाट आणि पाठीचा कणा त्यांचा पूर्णपणे मोडलेला आहे। मतांसाठी लाचारी करतायत।
त्यामुळे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये. सर मागील काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की निवडणुकीच्या आधी मी प्रवक्ता होतो, त्यामुळे मला हिंदुत्वाची लाईन काढायला सांगितली होती मातोश्रीवरून. हे तर जगजाहीर आहे. किशोर तिवारींनी म्हणण्याची गरजच काय? किशोर तिवारी यांना लवकर शहाणपण आलं की त्या प्रवक्ते म्हणून ते जी काय भलामण करत होते उभाटाची, त्यांच्या लक्षात आला हा मुद्दा उभाटा नाहीये, अबू आझमी आहे. तुम्ही हा मुद्दा बाजूला वळवण्याचा प्रयत्न करू नका. तर ठाण्यामध्ये अबू आझमींच्या विरोधात शिवसेनेकडनं नरेश म्हस्के यांनी तक्रार दिलेली आहे आणि सोबतच त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी सुद्धा नरेश म्हस्केंकडनं करण्यात आली आहे. यापुढची बातमी जळगावमधनं आहे. रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केलंय. नंदुरबारच्या ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या विरोधात ठाकरेंच्या पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनाच्या दरम्यान वितरण कार्यालयाला टाळं ठोकलं गेलं. धाराशिवमध्ये शेळ्या चोरण्याचा विरोध केल्यानं शेळ्या चोरणाऱ्याला विरोध केल्यामुळे चोरट्यानं वृद्धाचा खून केला. या प्रकरणी गावकऱ्यांनी आक्रमक होत रास्ता रोको करत पोलिसांना घेराव घातला. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीमधनं निघालेला लाँग मार्च स्थगित केला गेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वाडेवाडीमधनं लाँग मार्च निघणार आहे. यात परभणीमधले सामाजिक कार्यकर्ते आणि दलित संघटना सहभागी होतील.